नेमकं कांदा विकायचं की थांबायचं? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. आज दिनांक 22 ऑगस्ट 2026. आजचा पूर्ण महाराष्ट्राचा जो कांदा बाजारभावावरती जी घडामोडी आहेत यावरती आपण आता चर्चा करणार आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे नेमकं कांदा विकायचं की थांबायचं? सगळ्या मार्केटमध्ये कांदा आवक वाढलेली आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं कांदा आवक वाढली परंतु बाजारभाव कमी नाही झाले असे त्यांचं बोलणं होतं. परंतु प्रत्यक्षात अगर पाहिले असता तर 100% बाजारभाव हे 1-2 रुपयांनी घसरलेले आहेत. काही ठिकाणी 4-5 रुपयांनी सुद्धा घसरलेले आहेत. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे बाजारभाव जे अनपेक्षित बाजारभाव होतं, जे काही मार्केट यार्डमध्ये 4,000 5,000 रुपये होतं, तर काही मार्केटमध्ये 5,000 प्लस 6,000 रुपये 55 रुपयापर्यंत बाजारभाव गेलेलं होतं. तर ते बाजारभाव आज कुठेतरी थांबल्यासारखं वाटतंय. काही ठिकाणी बाजारभाव रिव्हर्स आलेले आहे. याचे असे कारण आहे की जी सध्या जी आवक आहे ती आवक मात्र डायरेक्ट दुपटीने वाढलेले आहेत. आतापर्यंत शेतकरी मात्र आवक ही थांबवलेली होती. जे कांद्यावरती जे कंट्रोल होता हा शेतकऱ्यांचा होता. त्यामुळे बाजारभाव वाढत गेलेले आहे. परंतु आता असं काही निदर्शनास येतं आहे की शेतकऱ्याकडे अजूनही भरपूर प्रमाणात कांदा शिल्लक आहे असं एकंदरीत शेतकरी दाखवून देत आहेत. ही चूक वारंवार होत असताना दिसत आहे. कारण की सध्या मार्केटमध्ये कांदा मात्र ज्या प्रमाणात यायला पाहिजे होता त्याच्या दुपटीने सध्या आवक ही वाढत चाललेली आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी मित्रांनो, आजची अशी अपडेट आहे. बेंगलोर मार्केटमध्ये 4-5 दिवसाखाली तिथे सर्वप्रथम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये सर्वप्रथम 5,000चा आकडा कोणी मार्केटने गाठला असेल तर ते बेंगलोर मार्केट होतं. आणि आज तिथे अशी स्थिती आहे की 50चा आकडा सोडा, तिथे 48-45चा आकडासुद्धा गाठणं कठीण झालेलं आहे. कारण की नवीन कांद्याची आवक ही यायला सुरुवात झालेली आहे. मी मागील 2 महिन्यापासून सांगत आहे की नवीन कांदा येणार आहे. परंतु हेही सांगितलं होतं ज्या प्रमाणात यायला पाहिजे त्या प्रमाणात येणार नाही. आवक मात्र भरपूर कमी येणार आहे हेही सुद्धा सांगितलं होतं. आणि ज्याप्रमाणे कांद्याची क्वालिटी आहे, क्वालिटी मात्र चांगली आहे, परंतु साईज ज्याप्रमाणे यायला पाहिजे तशी साईज यावर्षी नाही आहे. ही स्थिती आहे. या सर्व गोष्टीवरती आपण आता आढावा घ्यायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे नेमकं कांदा विकायचं की थांबायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. नेमकं अजून या सप्टेंबर महिन्यापर्यंत काय होणार आणि काय नाही होणार या सर्व गोष्टी आपण सांगतो आणि ते तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे कांदा विकायचं की थांबायचं हे तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचा आहे. कारण की हा विषय महत्त्वाचा ठरलेला आहे. भरपूर शेतकरी चं जे बाहेरचं जे काही मार्केटमध्ये स्वरूप चालू आहे ते नेमकं काय आहे, सर्व मीडियाच्या द्वारे बाजारभाव वाढलेला आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे स्वतः शेतकरी भ्रमित आहे नेमकं काय करायचं, थांबायचं का विकायचं? तर हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्ट होणार आहे की कांदा थांबायचं का विकायचं, अजून किती दिवस थांबायचं आणि किती दिवसापर्यंत आपण विकायचं आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि MP मध्ये आता मोठ्या प्रमाणात कांदा आहे. ठीक आहे. अजून एक राज्य म्हणजे आता जे काही नवीन कांदा आहे तो कर्नाटक. या 3 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या कांदा शिल्लक आहे अशी माहिती आपण धरूया. त्यामध्ये जे एकूण कांद्यापैकी जवळजवळ 60 ते 65% कांदा आता विकला गेलेला आहे. मागील म्हणजे जूनपासून आतापर्यंत जे काही जुना कांदा आहे तो आतापर्यंत 60 ते 65% विकला गेलेला आहे. आता फक्त या मागील 90 ते 95 दिवसासाठी हा कांदा आता राहणार आहे. म्हणजे कुठला जुना कांदा म्हणजे 35% कांद्याचा उलाढाल या मागील पुढील 90 दिवसामध्ये होणार आहे. आणि नंतर जे नवीन कांद्याची टक्केवारी ती खूप कमी आहे. त्या ते 10 ते 15% पकडूया. एकंदरीत आता आपण समजूया 60% कांदा आता राहिल्यासारखं. ठीक आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता राहिलेले आहेत फक्त 90 दिवस. कारण की 90 दिवसामध्ये त्यात ॲड होणारा कांदा म्हणजे जे केंद्र सरकारने ते कांदा खरेदी केले नाफेडच्या सहाय्याने ते 1,20,000 मॅट्रिक टन. त्यापैकी जवळजवळ तुम्ही 30% कांदा खराब धरा. त्यामध्ये 80% ते 90% 80,000 ते 90,000 मॅट्रिक टन कांदा तो आहे. एकंदरीत अजूनही कांदा शिल्लक आहे. परंतु
आता इथून पुढे काय होणार आहे, भरपूर शेतकऱ्या आता जवळजवळ 6 महिने झालेले आहे कांदा साठवण करून, ठीक आहे. तर 6 महिने झालेले आहे कांदा साठवण करून येत्या एक महिन्यामध्ये, या पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा सडायला सुरुवात होतो. जवळजवळ 7 महिने कांद्याला म्हणजे स्टोअर ठेवायला वेळ झालेला असतो, त्यामुळे कांद्याची क्वालिटी खराब झालेली असते, काजळी मोठ्या प्रमाणात लागत असतात. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये जे काही एकूण कांद्यापैकी म्हणजे 60% कांद्यापैकी 20% कांदा विक्री होणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आतापासूनच शेतकऱ्यांनी मोठी गर्दी मार्केटमध्ये केलेली आहे. काही ठिकाणी तिपटीने तर काही ठिकाणी दुपटीने आवक वाढलेली आहे. तर ही आवक सतत 15 ते 20 दिवस राहिले तर निश्चितच 20 ते 25% कांदा, उर्वरित राहिलेला कांदा विक्री होऊ शकतो, ठीक आहे. आता बाजारभाव कमी आहे असं तुम्ही समजू नका. आता जसे भाव भेटत आहे म्हणजे सध्या आता मागील 2 ते 3 दिवसाच्या तुलनेने आता 5 ते 6 रुपये बाजारभाव कमी भेटत आहे, हे निश्चित आहे. परंतु जे ॲक्च्युअलमध्ये बाजारभाव होता म्हणजे ते 55 ते 50 ते मुळीच नव्हता. काही शेतकऱ्याचा बाजारभाव निघत होता. आता जे काही भेटणार आहे एक नंबर कांद्याला ते बाजारभाव भेटणार आहे ते 40 ते 45च्या मध्येच भेटत आहे. काहीच चुकून 1-2 शेतकऱ्याचा बाजारभाव तो 45च्या पुढे निघत आहे, ठीक आहे. तर एकंदरीत एक नंबर बाजारभाव 40 ते, म्हणजे सरासरी बाजारभाव पाहिला असता तर 35 ते 40 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला सध्या बाजारभाव भेटत आहे, ठीक आहे. हे बाजारभाव पुढील जे 6 ते 10 दिवस म्हणजे आपला ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत हा बाजारभाव 1 रुपये ते 5 रुपये ते बाजारभाव वाढू शकतात आणि 1 ते 2 रुपये बाजारभाव कमी होऊ शकतात, ठीक आहे. कमी बाजारभाव कमी होण्याचे चान्सेस भरपूर कमी आहे, ठीक आहे. लक्षात द्या, लक्ष ऐकून घ्या की आता बाजारभाव कमी होण्याचे चान्सेस भरपूर कमी आहे, परंतु परत बाजारभाव वाढीचे चान्सेस आहे. कसे आहे की आता भरपूर शेतकरी माल विकलेला आहे. थोडेफार शेतकरी आहेत की बाबा बाजारभाव वाढल्यामुळं थोडंसं गडबड करून आहे आणि असे अनेक शेतकरी आहेत की ते सप्टेंबर नंतर, जसे की गणपती चतुर्थीनंतर बाजार अजून कांदा नंतरच्या पिरियडमध्ये काढणारे आहेत. त्यामुळे त्यांनी या सप्टेंबर जे ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत बाजारभाव 4 ते 5 रुपये वाढू शकतो आणि 1 ते 2 रुपये बाजारभाव कमी होऊ शकतो, अशी स्थिती आहे. म्हणजे 5 ते 7 रुपयामध्ये खेळी होणार आहे या शेवटच्या तारखेपर्यंत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बाजारभाव थोडेसे म्हणजे सप्टेंबर सुरुवातीच्या बाजारभावामध्ये थोडीशी गर्दी बघायला भेटणार आहे. आवक मात्र थोडी वाढणार आहे. म्हणजे कुठल्या जे सप्टेंबरच्या 1 ते 10 तारखेमध्ये थोडीशी आवक वाढण्याची शक्यता आहे, कारण की भरपूर शेतकऱ्यांना एवढे दिवस थांबणं शक्य नाही आहे. पुढील काही कामे आहेत, शेतकऱ्यांची कामे आहेत, त्यामुळे गणपतीचं जो महोत्सव आहे ते सुद्धा येणार आहे. त्यामुळे भरपूर असे शेतकरी आहेत की सप्टेंबर ते जे 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत कांदा विक्री होऊ शकतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात आवक ही येऊ शकतात. त्यामुळे कदाचित 1-2 रुपये बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो, ठीक आहे. नंतरच्या काळामध्ये जसं की गणपती महोत्सव नंतर बाजारभावामध्ये स्थिरता येईल, म्हणजे जोपर्यंत 10 ते 15 दिवस आहे तो मार्केट स्टेबल राहील. जसा गणपती विसर्जनानंतर बाजारभावामध्ये परत एकदा तेजी निर्माण होऊ शकतात आणि त्या पिरियडमध्ये जेव्हा तेजी होऊ शकते म्हणजे सप्टेंबर म्हणजे 20-25 तारखेनंतर, म्हणजे सप्टेंबरच्या एंडिंग नंतर केंद्राची काहीतरी हालचाली होऊ शकतात. सप्टेंबर एंडिंग नंतर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला केंद्राचा जो काही बफर स्टॉक आहे तो कांदा तो विक्री करू शकतात, तो कांदा मार्केटमध्ये आणू शकतात, ठीक आहे. तो हे मात्र आहे. म्हणजे एकंदरीत इथून पुढे म्हणजे बाजारभाव जे 40 ते 50 रुपयाच्या घरात राहण्याची शक्यता आहे, जास्त वाढू शकत नाही. कारण की इथं जे केंद्राचाही कांदा आहे, परत भरपूर शेतकऱ्यांना उर्वरित सुद्धा कांदा सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे. आता ऑक्टोबर महिना हा भरपूर शेतकऱ्यांना चांगला राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारभाव परत 5 ते 10-15 रुपयेपर्यंत वाढू शकतात, ठीक आहे, ऑक्टोबर महिन्यापर्यंत. कारण की ऑक्टोबर महिन्यात जे आता येणारा जो काही नवीन कांदा आहे तो बेंगलोर साईड, साऊथ साईडला तो ऑक्टोबरपर्यंत संपून जाणार आहे आणि असे शेतकरी आहेत नोव्हेंबरमध्ये नवीन कांदा म्हणजे दुसरा टप्पा जो कांदा आहे तो नोव्हेंबरच्या सुरुवातीला येऊ शकते, ठीक आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे कांदाची जी तुटवडा आहे ते मोठ्या प्रमाणात राहू शकतात आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा बाजारभाव चांगला राहू शकतो, ठीक आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला
अगर तुम्हाला थांबायचं असेल तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्ही थांबू शकता. तुम्हाला हाच भाव पाहिजे असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विक्री करू शकतात. कारण की भरपूर शेतकरी चिंतित आहे की पुढे चालून अजून बाजारभाव अपेक्षित ठेवणारे आहेत. त्यांनी तर ऑक्टोबर महिना शेवटपर्यंत रिस्क घ्या. नोव्हेंबर महिन्यामध्ये अगर नवीन यावर्षी तर भरपूर प्रमाणात नवीन कांदा कमी आहे. ठीक आहे, तुमचा कांदा नोव्हेंबरपर्यंत टिकला तर ती मोठी गोष्ट आहे. परंतु नोव्हेंबरमध्ये भरपूर नवीन शेतकरीसुद्धा आहेत. जे नदीकाठचे क्षेत्र आहे ते नवीन कांदा आहे. परंतु नवीन कांदा जसं प्रत्येक वर्षी येणार आहे त्या वर्षी येणार नाही आहे. त्यामुळे जे नवीन कांदा जो का मार्केटमध्ये येणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यालाही चांगले दर राहणार आहे. 40 रुपयाच्या खाली दर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा राहणार नाही आहेत. तिथेही नवीन कांद्याचे दर वाढू शकतात आणि डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा यावर्षी बाजारभाव टाईट राहू शकते. डिसेंबर महिन्यापर्यंत अजून 10 ते 15 रुपयाची वाढ नक्की होऊ शकते आणि जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारभाव राहू शकतात. दुसऱ्या आठवड्यापासून बाजारभाव हळूहळू रिव्हर्स यायला सुरुवात होणार आहे. म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर हळूहळू बाजारभाव रिव्हर्स व्हायला सुरुवात होणार आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारभाव तुम्हाला 30 ते 35 रुपयाच्या आतमध्ये राहण्याचे दिसून येणार आहे. कारण की यावर्षी भरपूर प्रमाणात नंतरच्या काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्यामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. हे झाले इथून जे फेब्रुवारी महिन्यापर्यंत जवळजवळ 4 ते 5 महिन्याचा तुम्हाला व्यवस्थित म्हणजे किती प्रमाणात कांदा येऊ शकतात आणि कसे बाजारभाव भेटू शकतात या संदर्भात हा मी व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला व्यवस्थित या सांगितल्याप्रमाणे नियोजन करायचं आहे. तुम्हाला कधी विकायचं तुम्ही ठरवायचं आहे आणि नवीन कांदा कधी तुम्हाला काढायचा आहे, नवीन कांदा लागवड कधी करायचा आहे यावरती व्यवस्थित नियोजन करायचं आहे. आणि ह्या मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच या भावाप्रमाणे हे राहणार आहे, बाजारभाव राहणार आहे. तर तुम्हाला प्लॅनिंग व्यवस्थित करायची आहे आणि तुम्हाला विशेष म्हणजे भरपूर शेतकरी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहेत त्यांना विनंती करतो चॅनल एकदा सबस्क्राईब करा. कारण की आपण वारंवार शेतकऱ्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी अशी चांगली माहिती घेऊन येतो. तर लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून याप्रमाणे तुम्हाला प्लॅनिंग करता येईल आणि तुम्हाला यावर्षी चांगले बाजारभाव भेटतील. ठीक आहे, तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.